यशोधरानगर इलाके से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। यहाँ एक 25 वर्षीय युवक पिछले 2 सालों से एक 11 साल की मासूम बच्ची का पीछा कर रहा था। आरोपी की पहचान जैद मुमताज शेख के रूप में हुई है। मिली जानकारी के अनुसार आरोपी ने बच्ची को चाकू दिखाकर डराया और उसे आपत्तिजनक हरकतें करने के लिए मजबूर किया। इस घटना से डरी सहमी बच्ची ने पहले तो किसी को कुछ नहीं बताया, लेकिन 16 अप्रैल की रात जब वह एक शादी समारोह से लौट रही थी, आरोपी ने फिर उसका पीछा किया। बच्ची के शोर मचाने पर आसपास के लोगों ने तत्परता दिखाते हुए आरोपी जैद को पकड़ लिया और पुलिस के हवाले कर दिया। फिलहाल यशोधरानगर पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने यशोधरानगर पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार दिली होती की तिची जी 11 वर्षीय मुलगी जी आहे तिला एक इसम नामे जैद मुमताज शेख वय 25 वर्ष राहणार निजामुद्दीन कॉलनी बैतुल्ला मस्जिदच्या मागे यशोधरानगर पोलीस स्टेशन नागपूर मागील 2 वर्षापासून तिच्या 11 वर्षीय मुलीचा पाठलाग करत होता व त्याने तिला चाकू दाखवून कपडे काढायसाठी सांगितलं होतं। त्यामुळे सदरची मुलगी जी आहे ती भिलेली होती, परंतु सदर इसम कोण आहे याबाबतची माहिती नसल्यामुळे यातील फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती। दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता फिर्यादीची जी पीडित मुलगी आहे ती शेजारच्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात जेवण करून घरी येत असताना सदर आरोपी जैद मुमताज शेख हा तिचा पाठलाग करत असताना सदर मुलगी त्याला पाहून घाबरून ओरडत घरी गेली। तेव्हा तिच्या आरडाओरडाने तिच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांनी आरोपी जैद शेख याला पकडून ताब्यात ठेवले होते व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते। सदर प्रकरणात 42 वर्षीय फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जैद शेख याच्याविरुद्ध BNS कलम 74, 75, 78(1) व पोक्सो 8(12) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।